नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार करारासाठी म्हणजेच ट्रेड डीलसाठी वाटाघाटी करण्याचा आणि त्याला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय, असं वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अगरवाल यांनी सांगितलं। अगरवाल हे भारत अमेरिका प्रस्तावात द्विपक्षीय करार वाटपाचे मुख्य अधिकारी आहेत। दरम्यान वाणिज्य मंत्रालयाचे एक पथक अमेरिकेसोबत प्रस्तावित व्यापार करारावरती चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावरती जाणार आहे। शेती आणि वाहन उद्योग क्षेत्रातील व्यापाराबाबत असलेले मतभेद त्यामुळे मिटवता येतील असंही सूत्रांनी सांगितलं। व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत अंतिम रूप देण्याचा विचार असून त्याआधी दोन्ही देश एका अंतरिम व्यापार करारावरती चर्चा करीत आहेत आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही अगरवाल यांनी सांगितलं। भारताने आतापर्यंत 26 देशांसोबत 14हून अधिक FTA म्हणजेच मुक्त व्यापार करार अंमलात आणलेले आहेत। जगभरातील प्रमुख बाजारपेठांसोबत करारासाठी भारत आग्रही आहे। आपण नुकताच ब्रिटनसोबत करार अंतिम केला आहे। युरोपीय महासंघासोबतच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि अमेरिकेसोबतही करार करण्यासाठी वाटाघाटींचा प्रयत्न चालू आहे। लॅटिन अमेरिकी देशांसोबतही व्यापारासाठी प्रयत्न होत आहेत। ऑस्ट्रेलिया आणि UAE सोबत व्यापार करार देखील हा अंतिम टप्प्यामध्ये आहे, तर न्यूझीलंड सोबत वाटाघाटी सुरू आहेत। आपण जगातील प्रमुख व्यापार भागीदार आणि प्रमुख अर्थव्यवस्थेशी जोडलं जात आहोत। यामुळे भारतातील जागतिक मूल्य साखळीमध्ये सहभागी होण्याच्या मोठ्या संधी निर्माण होतील। शुल्क आणि नियमांच्या बाबतीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार हा नक्कीच केला जाईल। आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराच्या अंतिम टप्प्याचा वेगळा विचार करत नाही। संपूर्ण करारासाठीच वाटाघाटी आम्ही करतोय। जे काही पूर्ण होईल त्याला अंतिम करार म्हणून सादर करू शकतो आणि उर्वरित बाबींवरती चर्चा ही सुरू राहील असं अधिकृत सूत्रांनी सांगितलंय। अमेरिकेच्या दौऱ्याच्या तारखा मात्र अद्याप ठरलेल्या नाहीत, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे पथक पुढच्या आठवड्यात अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे। आम्ही या करारासाठी अमेरिकेसोबत प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमातून संपर्कात आहोत असे नाव न सांगण्याच्या अटीवरती एका अधिकाऱ्याने सांगितलं। समुद्रमार्गे होणाऱ्या आणि हवाई मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवरती आपलं नियंत्रण नाही। भारताचा निर्यात आणि आयात व्यापार 1150 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पुढे गेलाय। पुढच्या काही वर्षांमध्ये जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा हा 10% जास्त वाढवण्यासाठी दळणवळण यंत्रणा फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरती येत्या आठवड्यामध्ये काही ना काहीतरी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।